गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आवाज येतोय? ओके. तर पाठीमागच्या क्लासला आपण काय पाहिलेलं आहे? टप टप पडती ही कविता. ओके. तर या कवितेला ताला सुरात म्हटलेलं आहे तुम्ही. हा. ओके. एक मिनिट. पेज नंबर किती आहे? काढा सर्वांनी. ओके. पेज नंबर आहे 18. पेज नंबर 18 सर्वांनी काढायचंय. हा, एकच मिनिट. दिसते स्क्रीन? ओके. टप टप पडती 6वी कविता आहे. ठीक आहे. त्याचे कवी आहेत मंगेश पाळकर. हा, मंगेश पाडगावकर. तर ही कविता आपण तालासुरात पाठीमागच्या क्लासला म्हटलेलो आहोत. ठीक आहे. आता आपण ही कविता थोडक्यात पाहूयात. टप टप पडती इथं मला वाटतं हे फक्त आपण म्हटलोय ना, बाकी शिकवलेलं नाहीये ना. फक्त आपण कविता ही म्हटलेलं होतं, म्हणजे तालासुरात बोललो होतो आपण. हा, तुम्ही सांगितलं होतं पारिजातकाचं झाड वगैरे त्याचे फोटो वगैरे तुम्ही टाकले होते. टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. तर पारिजातकाची प्राजक्त म्हणजे पारिजातक सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, हे सांगितलं होतं. तर त्या तालावर म्हणजे भिरभिरत्या या तालावर गाणे आमचे, आम्ही एकत्र गाणे गात आहोत. इथं झालं 2 ओळी. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी, हे नव्हतं झालं असं मला वाटतंय. हे पुढच्या 2 ओळी झाल्यात का? ह्या पुढच्या 2 ओळी नाही. हा, बरोबर. फक्त 2 ओळी आपण पाहिल्या आणि या ठिकाणी याचा परिचय पाहिला की पारिजातकाचं झाड कसं असतं आणि तालासुरात म्हटलो आपण ही कविता. ठीक आहे. कुरणावरती, कुरण म्हणजे माळरान. लिहायचंय, सर्वांनी टाईप करायचंय. कुरण म्हणजे माळरान.
हम्म. कुरण म्हणजे माळरान किंवा हिरवळ. हिरवळ, ओके. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. म्हणजे खुल्या हिरवळीवर आणि झाडांखाली ऊन सावली ने आपले सुंदर जाळे विणले आहे. पहा, आपण ज्यावेळेस एखादं झाड पाहतो तर झाडांची पानं जे असतात तर ते पानांमुळे काय होतं, सूर्यप्रकाश खाली पोहोचत नाही आणि खाली सावली पडते. पण जर पानं दाट नसतील तर थोडासा सूर्यप्रकाश आणि थोडीशी सावली, तर अशा प्रकारे ती एखादं जाळं विणल्यासारखी दिसत असते. पहा, कोणतंही झाड घ्या, काही झाडांची खूप पानं दाट असतील तर त्यावेळी काय होतं की दाट अशी सावली दिसते, परंतु थोडी पानं विरळ असतील तर काही ठिकाणी सावली, काही ठिकाणी ऊन, अशा प्रकारे ऊन सावली विणते जाळी. नाही, एक्झामला मिनिंग नाही येत, पण मिनिंग माहित असावं तरच आपण लिहू शकतो ना उत्तर. कारण बऱ्याच वेळा मी पाहिलं तुमचे स्वाध्याय चेक करताना तुम्ही काय करता, एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे पूर्ण कवितेच्या ओळी लिहिता. कवितेच्या ओळी न लिहिता त्याचा जो अर्थ आहे ते उत्तर लिहायचे. म्हणजे थोडक्यात समजा, इथं गवत खुशीने का डोलते, गवत खुशीने डुले, आता खाली आहे ना, मग येतो वारा पहा भरारा, तर असं लिहून चालतं का? नाही. तर आपल्याला कसं लिहायचं असतं, गवताच्या अंगावरून भरा भरा असा वारा वाहतो म्हणून गवत खुशीने डोलते. म्हणजे हे थोडक्यात आपल्याला मिनिंग माहित असेल तरच आपण उत्तर व्यवस्थित लिहू शकतो. ठीक आहे. अं, कुरणावरती, हा, कुरणावरती म्हणजे माळरान हिरवळ, झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. तुम्हाला कळलं विणते जाळी असं का म्हटलेलं आहे? कारण ज्या वेळेस पानं ही दाट असतात त्यावेळेस दाट सावली पडते, परंतु ज्यावेळेस पानं ही विरळ असतात त्यावेळेस थोडस ऊन थोडस सावली असं खाली पडत असतं. म्हणजे ऊन सावलीनं जाळं विणलंय असं त्या ठिकाणी वाटत असते. विश्वजित, काय समजलं? 5 जण आहोत आपण. कोण कोण आहे? समर्थ आणि विश्वजित. बाकीचे? ओमकार, समर्थ, विश्वजित. आणखी कोण आहे? हम्म, हर्षवर्धन. ओमकार, समर्थ, विश्वजित, हर्षवर्धन. ओके. आर्यन नाही आला का? ठीक आहे. हा, हर्षवर्धन आहे. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी, याचा अर्थ तुम्हाला कळला? हिरवळीवरती या माळरानावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. पहा, इथं सुद्धा खाली दाखवलेलं आहे की कुठं कुठं सावली पडल्यासारखी दिसते, कुठं कुठं ऊन असल्यासारखं दिसतं. म्हणजे जसं झाडांच्या पानांपासून आपण म्हणतो की सावली मिळते आणि जिथं पानं विरळ आहेत तिथून ऊन खाली दिसतं, त्यामुळे ऊन सावली असं त्या ठिकाणी जाळं विणल्यासारखं दिसतं. ठीक आहे. आता पुढचं पाहूयात. येतो वारा पहा भरारा, गवत खुशीने डुले. आता त्यातच असा भरभर वारा येत आहे आणि भरभर वारा येताच गवत खुशीने डुलत आहे. भरारा म्हणजे भरभर जोरात. भरारा म्हणजे भरभर. हा, जिथं थिक लेअर असते तिथं सावली असते, बरोबर. भरारा म्हणजे भरभर जोरात. आणि जिथं थोडस विरळ आहे, हा, आर्यन आलाय, आत्ता आलाय. तिथं आर्यन, आवाज येतोय? थिन, हा, थिक थिन. ओके. भरारा म्हणजे भरभर आणि जोरात. ठीक आहे. तर असं म्हणजे तिथं तुम्हाला आत्ताच एक प्रश्न सांगितला मी की गवत खुशीने केव्हा डोलते, तर जेव्हा भराभरा भरभर असा वारा येतो तेव्हा गवत खुशीने डोलते. ठीक आहे. येतो वारा पहा भरारा म्हणजे भरभर असा जोरात वारा येत आहे, गवत खुशीने डुले. म्हणजे त्या ठिकाणी गवत खुशीने म्हणजे आनंदात. खुशी म्हणजे आनंद. खुशी, आनंद. आवाज येतोय का रे? खुशी म्हणजे आनंद. हा, ओके. आणि डुले म्हणजे डोलते. डुले
म्हणजे डोलते. पहा आपण पण एक गवत पहा. गवत असं अशा प्रकारे उभं असतं. परंतु ज्यावेळेस वारा येतो त्यावेळेस ते असं 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 या ठिकाणी हलत असतं. म्हणजे गवत खुशीने डुले असं त्या ठिकाणी अ, सांगितलेलं आहे. की ज्यावेळेस भरभर असा वारा येतो त्यावेळेस गवत सुद्धा खुशीने डुलत असतं. ठीक आहे. ह्या चार ओळी समजल्या. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, म्हणजे पारिजातकाची शुभ्र फुले अंगावरती टपटप अशी पडत आहेत आणि भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे, म्हणजे ह्याच भिरभिरत्या तालावर आमचे गाणे आम्ही एकत्र गात आहोत. म्हणजे पहा इथं मुली वगैरे नाचताना दिसत आहेत, एकत्र गाणी म्हणून नाचताना दिसत आहेत. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विंते जाळी. कुरणावरती म्हणजे खुल्या हिरवळीवर झाडांखाली ऊन सावली सुंदर जाळे विणते आहे. कसं म्हणजे ऊन सावली त्या ठिकाणी दिसत आहे. येतो वारा पहा बरारा गवत खुशीने डुले. म्हणजे असं त्यामध्ये भरभर वारा येताच गवत खुशीने आनंदाने डुलत आहे. ठीक आहे. इथपर्यंत चार ओळी समजल्या. तुम्ही सांगायच्यात आता मला, मी एक एक विचारणार आहे तुम्हाला. चार ओळी समजल्या, आवाज येतोय ना? चार ओळी समजल्या? येस ऑर नो? येस. आता मला सांगायचंय. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. प्राजक्त म्हणजे काय? प्राजक्त. ओके. समर्थ ओके. ठीक आहे. विश्वजित ओके. सर्वांनी उत्तर द्यायचंय. हा समर्थ ओके. ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेक झाली तरी चालेल, पण सर्वांनी उत्तर द्यायचे. समर्थ आणि विश्वजित दोघांचंच उत्तर आलेलं आहे. बाकीचे हर्षवर्धन, ओमकार, आर्यन. आर्यन नाहीये. हर्षवर्धन, ओमकार. आर्यन गेला. लगेच लेफ्ट होतो आर्यन. समर्थ आणि विश्वजितचं उत्तर आलेलं आहे. बाकी सर्वांचं उत्तर पाहिजे मला. हा आर्यन मग उत्तर दे की. प्राजक्त म्हणजे काय? इंग्लिश मध्ये दे. PARIJATAK. मराठी नसेल होत तिथं टायपिंग तर. उत्तर कुणाचंही आलेलं नाही, फक्त समर्थ आणि विश्वजित. सर्वांनी टाईप करा. आवाज येतोय? हा आता येतोय आवाज. हा एक ठीक मिनिट. ठीक आहे. स्टुडंटचा कॉल होता. ओके. हम्म. ओमकार बरं ठीक आहे असू द्यात. पुढचं मी विचारते. अ, कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. तर ऊन सावलीने या ठिकाणी छान असे जाळे विणले आहे. आणि गवत खुशीने डुले, म्हणजे गवत खुशीने का डुलत आहे? कारण वारा भिरभिर असा भरभर असा येत आहे. त्यामुळे गवत खुशीने डुलत आहे. ठीक आहे. आपण पुढच्या ओळी पाहूयात. दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती. दूर दूर म्हणजे काय? दूर म्हणजे लांब.
दूर म्हणजे लांब. दूर दूर हे सूर वाहती. तर आमच्या हे गाण्यांचे सूर आहेत, म्हणजे हे जे आमचं गाणं आहे ते लांब पर्यंत वाहत आहे, म्हणजे गाण्यांचे सूर आमच्या लांबवर वाहत जातात. आणि उन्हात पिवळ्या पहा नाहती, आणि पिवळ्या धमक उन्हामध्ये ते नाहत आहेत. म्हणजे थोडक्यात काय की या पिवळ्या उन्हातून आमचे सूर या ठिकाणी इकडे तिकडे सर्वांना ऐकू येत आहेत, म्हणजे वाहत आहेत. हसते धरती म्हणजे धरती म्हणजे आपली जमीन धरणी. तर ही जमीन आपली धरती गोड असं हास्य करत आहे. आणि फांदी वरती हा पाळा झुले, आणि फांदीवरती हा झोका झुलतो आहे. तर अशा प्रकारे इथं वर्णन केलेलं आहे. नाहती म्हणजे आंघोळ करतात, सूर म्हणजे स्वर, ठीक आहे. झोपाळा म्हणजे झुला, झोका. झोपाळा म्हणजे झोका, झुला. पहा परत एकदा या ओळींचा अर्थ पहा. दूर दूर हे सूर वाहते. तर आमच्या गाण्यांचे हे जे स्वर आहेत, सूर आहेत, ते दूर दूर पर्यंत लांब पर्यंत वाहत जात आहेत, म्हणजे सर्वांना ऐकू येत आहेत. पिवळ्या धम्म उन्हात पिवळ्या पहा नाहती, म्हणजे पिवळ्या धमक अशा उन्हामध्ये ते अगदी न्हाऊन निघालेले आहेत आमचे सूर. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचंय की आमचे सूर हे या उन्हाच्या वातावरणामध्ये सर्वांना ऐकायला येत आहेत. स्वर म्हणजे सूर. ओके. हसते धरती म्हणजे सगळी ही धरती, ही जमीन आपली आनंदाने हसत मधुर हास्य करत आहे, गोड हसत आहे. फांदीवरती हा जो पाळा झुले. आपण पाहतो कोणताही झोका झोपाळा, आपण पहा नागपंचमी असेल त्यावेळी झोका झाडाच्या फांदीला बांधला जातो. तर तशा प्रकारे फांदीवरती हा झोपाळा झुले, आणि फांदीवरती हा झोका झुलतो आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. इथं ह्या दोन ओळी समजल्या? समर्थ, विश्वजित, हा, हर्षवर्धन, आणखी सगळेच आहात तुम्ही, 5 जण आहात. ठीक आहे. काय आहे की आमच्या गाण्यांचे सूर हे लांबपर्यंत ऐकायला येत आहेत. पिवळ्या उन्हामध्ये हे सूर वाहत आहेत, आणि सगळी धरती हसत आहे. आणि या ठिकाणी फांदीवरती झोका सुद्धा झुलत आहे. गाणे आमचे झुळझुळ वारा, गाणे आमचे लुकलुक तारा. झुळझुळ वारा, लुकलुक तारा म्हणजे काय? तर हे झुळझुळ वाऱ्यासारखे आणि लुकलुक असणाऱ्या ताऱ्यासारखे आमचे गाणे आहे. पहा, वारा असा झुळझुळ वाहत असतो. आपण म्हणतो झुळझुळ पाणी, झुळझुळ वारा, असं मंद गतीने वारा वाहत असतो. आणि तारा कसा करत असतो? लुकलुक, लुकलुकणारे तारे. आपण नेहमी त्यांना विशेषण काय लावतो? लुकलुकणारे तारे. तर असे जे लुकलुकणारे तारे आहेत, झुळझुळ वाहणारा वारा आहे, तर त्यांच्यासारखेच आमचे गाणे आहे. गाण्याला कोणाकोणाची उपमा दिली पहा? लुकलुकणारा तारा आणि झुळझुळ वाहणारा वारा. काय 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 समर्थ, काय म्हणायचंय? कशाचं काय? हा, झुळझुळ वाहणारा वारा आणि लुकलुकणारे तारे. आता पहा, आपण पहा लुकलुकणारे तारे जर पाहिले तर ते कसे असतात? तेजस्वी असतात. आणि झुळझुळ वाहणारे वारे हे मंद मंद असे वाहत असतात. तर त्यांची उपमा या गाण्याला दिलेली आहे. तर आमचं गाणं कसं आहे की झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्यासारखं, म्हणजे असं मंद मंद गतीनं सूर त्या ठिकाणी आमचे निघत आहेत. ठीक आहे. आणि तेजस्वी अशा प्रकारे जसा लुकलुकणारा तारा असतो, तर त्याप्रमाणे आमचं गाणं आहे. असं गाण्याला त्या ठिकाणी लुकलुकणाऱ्या ताऱ्याची आणि झुळझुळणाऱ्या वाऱ्याची उपमा दिलेली आहे. ठीक आहे. अ पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. आणि या गाण्यातून पाऊस वारा म्हणजे पावसाच्या धारा येतात. आणि वारा म्हणजे वाऱ्याची सुद्धा त्या ठिकाणी झुळूक येते. आणि सुंदर मोर पिसारा फुलतो. तर आमच्या गाण्यामुळे काय होत आहे? गाणे म्हणजे काय की ही मुलं कशी आनंदाने नाचत आहेत, बागडत आहेत, गाणी म्हणत आहेत. तर या गाण्यामुळे काय झालेलं आहे? पाऊस येतो आहे, पाऊस बरसतो आहे, वारा झुळझुळ वाहत आहे. तसेच मोर सुद्धा सुंदर मोर पिसारा फुलवून त्या ठिकाणी अ, नाचत आहे. तर अशा प्रकारे हे वर्णन केलेलं आहे. म्हणजे ही मुलं आनंदाने ज्यावेळेस नाचत आहेत, आपण पाहतो की मोर कधी नाचतो? ज्यावेळेस पावसाला सुरुवात होते, म्हणजे पावसाच्या सुरुवातीला मोर त्या ठिकाणी नाचायला सुरुवात करत असतो. तर पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले.
म्हणजे आमच्या या गाण्यातून काय काय फुलतं की पाऊस येतो, वारा झुळझुळ वाहतो आणि मोर सुद्धा पिसारा फुलवून त्या ठिकाणी नाचायला लागतात. म्हणजे त्यांचं जे गाणं आहे तर त्याच्यामुळं काय काय होतं आणि गाण्याला उपमा कशा कशाची दिली आहे हे या दोन ओळीमधून आपल्याला समजतं. परत एकदा सांगते या ओळी. गाणे आमुचे झुळझुळ वारा, गाणे आमुचे लुकलुक तारा. म्हणजे आमचं गाणं कसं आहे, झुळझुळणाऱ्या वाऱ्यासारखं आहे, लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखं आहे. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. म्हणजे या गाण्यातून आमचं जे गाणं आहे त्याच्यातून पावसाच्या धारा बरसतात आणि वारा सुद्धा मंद मंद गतीने वाहतो आणि मोर सुद्धा या ठिकाणी मोर पिसारा फुलवतो. शेवटी कवी आपल्याला संदेश देतात. शेवटच्या दोन ओळीमध्ये काय संदेश देतात? फुलांसारखे सर्व फुलारे. आपण पाहतो फुलं म्हटलं की कसं पहा, फुलांकडे जर आपण पाहिलं, समजा उमललेली फुलं पाहिली, पारिजातकाची असतील, गुलाबाची असतील, चमेलीची असतील, कोणतीही फुलं ज्यावेळेस आपण फुललेली पाहतो त्यावेळेस आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं. वाटतं की नाही? हो का नाही? वाटतं आणि आपण तीच प्रसन्न टवटवीत अशी फुलं देवासाठी सुद्धा वापरत असतो. तुम्ही जसं त्या त्या दिवशी फोटो वगैरे पाठवले, देवाला हार केलेला पाठवला, देवाला ओवाळलेली फुलं दाखवली. हा, तर तशा प्रकारे म्हणजे फुलं पाहिले की अतिशय प्रसन्न वाटतं. तर कवी काय आपल्याला शेवटी संदेश देतात पहा, की मुलांना तुम्ही फुलांसारखे फुलून या. जसं आपण एक सुवचन ऐकलेलं आहे की मुले ही देवाघरची फुले, असं म्हटलेलं आहे पहा. मुले ही देवाघरची फुले असं म्हटलेलं, म्हणजे तिथं मुलांना फुलांची उपमा दिलेली आहे. तर तशाच प्रकारे कवी सुद्धा इथं संदेश देतात की जशी फुलं फुलतात, टवटवीत असतात, प्रसन्न असतात, तर तशा प्रकारे मुलांना तुम्ही सुद्धा फुलांसारखे फुलत राहा. फुलांसारखे सर्व फुलारे सुरात मिसळून सूर चला रे. म्हणजे सुरात सूर मिसळून असे एकत्र चला. आता पहा इथं तीन चार मुली दाखवलेल्या आहेत, म्हणजे एकत्र या ठिकाणी त्या एका सुरामध्ये गाणी गात आहेत. इथं काय सांगितलेलं आहे? फुलांसारखं मुलांनी फुलायचंय आणि एकत्र मिळून मिसळून त्या ठिकाणी गाणं गायचं आहे. सुरात सूर मिसळून एकत्र चालायचं आहे. ठीक आहे. गाणे गाती तेच शहाणे. म्हणजे जे गाणे गातात, म्हणजे जे आनंदाने नाचतात, बागडतात, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात, तर गाणे गाती तेच शहाणे. तर अशीच मुलं काय आहेत? शहाणे आहेत. आणि बाकी सारे खुळे. आणि बाकी सगळे कसे आहेत? वेडे आहेत. म्हणजे गाणे गाती तेच शहाणे. अशा प्रकारे एक मिनिट हं. काय वेडे टाईप करा. फोन येतोय विद्यार्थ्यांचा. तुम्ही नेले का रे पेपर? सप्लिमेंट मेन सीट नेले? हा, ओके ओके, ठीक आहे. खुळे म्हणजे वेडे. इथं अर्थ आहे खुळे म्हणजे वेडे. ठीक आहे. हो हो, समर्थ. ओके, मला माहिती आहे. ठीक आहे. कवी काय म्हणतात? मुलांना शेवटी संदेश देतात, सारखे सर्वांनी फुलायचं आहे. म्हणजे मुलांनी सुद्धा असं प्रसन्न टवटवीत राहायचं आहे फुलांसारखं. सुरात मिसळून सूर चला रे. एकत्र सुरामध्ये गायचं आहे, एकत्र नाचायचं आहे, बागडायचं आहे, एकत्र राहायचं आहे. सुरात सूर मिसळून चालणे म्हणजे काय? एकाच भावनेने एकत्र मिळून वागणे. ठीक आहे. आणि मुलांमध्ये शक्यतो ही भावना असते बघा. शाळेमध्ये असतील किंवा खेळताना मैदानावरती असतील, मुलं पहा, मुलं एकमेकांमध्ये मिसळून राहतात. म्हणजे ते एकमेकांमध्ये भेदभाव करत नाहीत. तर तसंच या ठिकाणी कवी सुद्धा संदेश देतात की सर्व मुलांनी या ठिकाणी एकत्र राहायचं आहे. तर अशी जी मुलं आहेत, एकत्र मिसळून राहणारी, गाणारी, फुलांसारखी पुन्हा टवटवीत असणारी, गाणं गाणारी, हीच मुले फक्त कशी आहेत? शहाणी आहेत. आणि जी मुले गात नाहीत, एकत्र राहत नाहीत, फुलांसारखी टवटवीत राहत नाहीत, ती मुले आहेत
खुळी म्हणजे कसली? वेडी. अशा प्रकारे कवीने शेवटी हा संदेश दिलेला आहे. समजलं? कविता समजली सर्वांना? समजली? ओके. काही यातलं काही आउट्स असतील तरी विचारा. आपण कारण हे घेणार आहोत, स्वाध्याय घेणार आहोत. कुठल्या काय शब्दाचा अर्थ येत नाही किंवा एखादी ओळ समजली नाही, सांगू शकताय लगेच. अर्थ विचारायचा का नाही? आपण आता स्वाध्याय घेऊयात. अर्थ मी बऱ्याच वेळा 2-3 वेळा सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. कवितेची चाल असली सर्वांना व्यवस्थित? येस. मग तुम्ही घरी म्हणू शकताय व्यवस्थित. हा. हं. बाकी सगळे फक्त समर्थ आणि विश्वजित उत्तर देत आहेत. बाकीचे काय रे? 5 जण आहात तुम्ही. हा, ओमकार. येस. ओके, ठीक आहे. हर्षवर्धन, आर्यन. येस नो तरी म्हणू शकताय ना? आर्यन, हर्षवर्धन. हा, आर्यन. ओके, यस. हर्षवर्धन, समर्थ. नाही, हर्षवर्धन कुठे? हर्षवर्धन. ठीक आहे. हा, येस येस. ओके. तर आता आपण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न 1. कवितेतील स्वाध्याय जर पाहिले त्याच्यातच आपल्याला कवितेचं मिनिंग सर्व येत आहे त्याच्यामध्येच. कवितेतील ओळींचा अर्थ. ओके. कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते? थोडक्यात सांगितलं तरी चालेल. 1-2 शब्द जास्त टाईप कठीण जात असेल तर. नाही नाही, इथं नाही होत रे. मोबाईल वरती नाही होत. ओमकार. ठीक आहे, टाईपच करायचं तुम्ही. मुलांच्या अंगावर मुलांच्या अंगावर पारिजातकाची किंवा प्राजक्ताची, हा, फुले टपटप अशी पडतात आणि सर्व मुले एकत्र गाणे गातात, त्यावेळी त्यांचे गाणे जुळून येते. बरोबर, ठीक आहे, छान समर्थ. ओके. ज्यावेळी प्राजक्ताची फुले टपटप पडतात त्या तालावर ते एकत्र गाणे गातात, तेव्हा त्यांचे गाणे जुळून येते. बरोबर. आणखी एका 1-2 शब्दात पारिजातक वगैरे असं लिहिलं आणि गाणे जुळून येते. हा, मुलांच्या वेळी चाललेलं आहे. मुलांच्या अंगावर प्राजक्ताची फुले टपटप पडतात, त्या तालावर मुलांचे गाणे जुळून येते. बरोबर. बाकीच्यांनी 1-2 शब्दात लिहिलं तरी चालेल, जास्त टाईप होत नसेल तर. ठीक आहे. बरोबर आहे, असू द्यात. तर मुलांच्या अंगावर प्राजक्ताची फुले टपटप अशी पडतात, तेव्हा त्यात भिरभिरणाऱ्या तालावर मुलांचे गाणे जुळून येते. ठीक आहे, हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न. गवत खुशीने का डुलते? 2-3 शब्दामध्ये लिहिलं तरी चालेल, पूर्ण वाक्यात नाही दिलं तरी चालेल. गवत खुशीने का डुलते? इथं समर्थन दिलेले आहे, कारण वारा भरारा मैदानावर येतो तेव्हा गवत खुशीने डुलते. ओंकारने दिलेले आहे, अंगावरून भरारा असा वारा वाहतो. भरारापेक्षा भरभर असा लिहा किंवा भरारा. ठीक आहे, ओके.
आणि अंगावरून भरारा वाहतो म्हणून गवत खुशीने डुलते. विश्वजित आलेला आहे. ओंकार समर्थ. ओके. ठीक आहे. बरोबर. आता पुढचं आहे, मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते? शेवटून दुसऱ्या कडव्यामध्ये आहे पहा. मुलांच्या गाण्या समर्थ काय म्हणतोय? हा हा. पाऊस वारा मोर पिसारा. मोर पिसारा पण आहे की, पाऊस वारा मोर पिसारा. ठीक आहे. हे तीन आहेत मुलांच्या गाण्यातून फुलतात. पाऊस वारा मोर पिसारा. बरोबर. हा, आता पुढचा प्रश्न आहे, कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे? ओंकार समर्थ विश्वजित आलेला आहे मागचं उत्तर. आता पुढचं, कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे? जे गाणे म्हणत नाहीत त्यांना कवी खुळे म्हणतो. बरोबर. जी मुले गाणे गात नाहीत त्यांना कवी खुळे म्हणतो. बरोबर. ठीक आहे समर्थ. बरोबर. विश्वजित बरोबर. ठीक आहे. आता शेवटच्या ओळीत सरळ दिलेला आहे पहा. बाकी सारे खुळे म्हणजे गाणे गाते ते शहाणे आहेत, म्हणजे जे गाणे गात नाहीत ते कसे खुळे आहेत. खुळे म्हणजे वेडे. हं? आता इथं आहेत पहा, कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा. पहा, म्हणून मी तुम्हाला म्हणते कविता नेहमी पाठ पाहिजे. कविता पाठ पाहिजे, कवितेचा अर्थ माहित पाहिजे. पहा, दोन्हींवरतीच हे प्रश्न आहेत. आता आपण वरचे प्रश्न जे पाहिले तर कवितेचा अर्थ आपल्याला येत असेल तर ते आपण व्यवस्थित सांगू शकतो. आणि आता ओळी पूर्ण करामध्ये पूर्णावरती मग पुढे काय आहे ते तुम्ही पूर्ण करायचे. मग त्यासाठी कविता पाठ पाहिजे. ठीक आहे. मी पॅरेग्राफ देणार नाही प्रश्नपत्रिकेत, त्यामुळे तुम्ही पाठ करायचे सगळं. ठीक आहे. हा. कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. नाही देणार पॅरेग्राफ. तुम्ही कविता पाठ करा आणि लिहा. आणि मला वाटतं मी जास्तीत जास्त घेतलेली रिव्हिजन तुमची. आणखी बघा, आजचा तर क्लास आहेच, उद्याचा आहे, परवाचा आहे. जेवढा सिलेबस आहे तेवढा कंप्लीट होतोय आपला. त्यामुळं काही एवढं कठीण काहीच जाणार नाही तुम्हाला. ठीक आहे. काही डाऊट असतील तरी विचारा उद्याच्या परवाच्या क्लासला. झाडांखाली ऊन सावली विणते जाळी. बरोबर. सर्वांचं आलेलं आहे उत्तर. समर्थचं आलेलं आहे. विश्वजित. ठीक आहे. ओके. पुढचं आहे, हसते धरती. मग पुढच्या ओळी तुम्ही लिहायच्या आहेत. हसते धरती. आणि मी सगळं घेतलेलं आहे पहा तुम्हाला. पाठाखालचे स्वाध्याय पत्र असेल, जे जे घेतलेलं आहे तुम्हाला मी सिलेबस मध्ये सुद्धा टाकलेलं आहे की पाठाखालचे प्रश्न म्हणजे पाठाच्या आधारित किंवा पाठाखालचे प्रश्न तुम्ही व्यवस्थित करायचे आहेत. हा, मी म्हटलं का पत्रलेखन नाही येणार, वर नाही येणार. मग तुम्हाला ते हे सांगितले ना मी, फलक काहीतरी सांगितले ना, फलक लेखन वगैरे त्याच्यावरती प्रश्न. ठीक आहे, पण मी तुमचं घेतलेलं आहे. तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी रेडी राहा. ओके. हा, जाहिरात आणि त्याच्या खाली प्रश्न असं. त्यात बघून उत्तरे. हा, बरोबर. ठीक आहे. हसते धरती फांदीवरती हा जो पाळा झुले.
ठीक आहे. हसते धरती फांदी वरती हा झोपाळा झुले. हा, पत्र नाही. ठीक आहे, पत्र नाही. पुढे आहे पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. ठीक आहे. पाऊस वारा मोर पिसारा या गाण्यातून फुले. आता इथे आहे पहा. अं, खेळूया शब्दांशी. महत्वाचं आहे टपटप. या शब्दांप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा. आता नादानुकारी म्हणजे काहीतरी आवाज त्याच्यातून आपल्याला व्यक्त होतो. टपटप म्हणजे टपटप असा आवाज येतो, म्हणजे आवाज व्यक्त करणारे हे शब्द आहेत. तर टपटप सारखे आणखी शब्द काय आहेत? भिरभिर. हा, भिरभिर हा शब्द आहे. आणखी भरारा, भराभरा असं नाही का, भरभर, भिरभिर, भरभर, भरारा. झुळझुळ आहे. वारा कसा आहे? झुळझुळ, म्हणजे त्यातून काहीतरी नाद, आवाज व्यक्त होतोय. हा, झुळझुळ. आणखी तारे, लुकलुक. ठीक आहे. हे एवढे शब्द त्याच्यामध्ये आहेत. कोणकोणते पहा. तुम्ही सांगितले, हा, झुळझुळ, लुकलुक, भिरभिर, भरारा. एवढे शब्द आहेत याच्यामध्ये. आता पुढचा प्रश्न आ. खाली दिलेले पहा अ गट आणि ब गट. पॉज द्या ना. हा हा, बरोबर बरोबर. ठीक आहे, थोडा थोडा वेळ पाहिजे ना तुम्हाला. हा हा, तुम्ही सोडवण्याकरता ना. बरोबर. आता अ गट मध्ये दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे? हसरी, झुळझुळ, फांदी, लुकलुक. ब गट मध्ये दिलेलं आहे तारा, पारा, धरती, झोपाळा. आता तुम्ही मला फक्त जोड्या सांगा. हसरी. हा, विश्वजितचा आलेला आहे. मी स्वतः लिहून तुम्हाला हे करायचे आहे. मला माहिती आहे, पण ते ह्याच्यामध्ये होत नाहीये. आज मी नाहीये स्कूलमध्ये, इथे आहे घरी. पीसी वरती होते. ठीक आहे. अ लुकलुक, हसरी, धरती. ओके. झुळझुळ, वारा, लुकलुक, तारा. ओके, ठीक आहे. आणि फांदी. हम्म, फांदी. फांदी. फांदी वरती हा जो पाळा. हम्म, समर्थ. फांदी. झोपाळा. ठीक आहे. तर असे तुम्हाला या ठिकाणी जोड्या लावायचे. जोड्या लावताना नेहमी अशाच लावायच्या, एका पुढे एक. म्हणजे हसरी जर लिहिलं असेल तर तुम्ही, समजा असं लिहिलं असेल तर पुढे डॅश करायचं आणि धरती असं लिहायचं. ठीक आहे. अशा जोड्या लावायच्या. आता पुढचं घ्या. खालील शब्दात लपलेले शब्द लिहा. दिलेले आहेत. हा, पहिला दिलेला आहे फक्त तुम्हाला सोडवून, मोर पिसारा. त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द लपलेत पहा. मोर, पिसारा, पिसा, सार आणि सारा. तसं आता कुर्णावरती. पूर्णावरती. हम्म, पूर्णावरती. वरती आहे. पूर्णावरती हा शब्द आहे. टायर कुठे आहे रे? हा, रव आहे. वर आहे. हा, वर दिलेला आहे समर्थने. रव आहे. विश्वजित. ओके. हा, ठीक आहे. आणखी रनावरती. रन, रनावरती, रनावर.
कुणावर, कुणावर, रती. ओके. हम्म. आता झाडाखाली. झाडाखाली. नाही, नाव नाही होऊ शकत कारण तो नळाचा आहे आणि तिथं छोटा न आहे. ठीक आहे समर्थ. हम्म. तिथला न छोटा आहे आणि नाव मध्ये आपला मोठा न असतो. हा खाली. हा होमवर्क हाच. आतापर्यंत जेवढा आपण याच्यावरचे स्वाध्याय घेतले, टप टप पडती स्वाध्याय. होमवर्क पहा. आधी झाला असेल तर तेच फोटो टाका, पण रिवाइज करा व्यवस्थित. टप टप पडती स्वाध्याय. ठीक आहे. टप टप पडती स्वाध्याय हा झाला असेल तोच फोटो टाका. फक्त रिव्हिजन वगैरे करा व्यवस्थित, कविता वाचा, अर्थ समजून घ्या. ठीक आहे. आणि ज्यांनी नाही लिहिलं आधी त्यांनी पुन्हा लिहून पाठवायचं. आर्यन वगैरे लिहिलं नसेल तर तुम्ही लिहून पाठवायचे ते. हा ठीक आहे, सर्वांनी लिहायचंय पण. ठीक आहे. इथंपर्यंत समजलंय व्यवस्थित? याच्यामध्ये काही डाऊट्स आहेत का? नाही, थांबा ना, 22 सेकंद आहेत ना. होमवर्क लिहायचा आहे इथंपर्यंत. कुठंपर्यंत? खेळूया शब्दांशी, त्याच्यामध्ये ई, छोटा ई पर्यंत लिहायचंय. डाऊट्स नाहीत तर ठीक आहे. ओके, बाय.